हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 66. मी युकेला गेलेलो नाहीये, मी इंडियातच आहे. तू अविराला घेऊन युकेला जाऊ नकोस आणि मी इंडियात आहे हे तिला बोलू सुद्धा नकोस, निदान 2-3 दिवस तरी प्लीज. युग विनवणीच्या सुरातच म्हणाला. तुला लाईनवर कसं आणायचं हे चांगलंच माहितीये मला. व्हॉट्सॲपवर लाईव्ह लोकेशन पाठव लगेच, तिथे येऊन तुझ्याकडे बघतो मी, डॉक्टर विकल्प म्हणाला आणि रागातच त्याने फोन कट केला. आता पुढे समोरच उभ्या असलेल्या अविराकडे त्याचं लक्ष गेलं. तिच्या चेहऱ्यावरील आश्चर्यकारक भाव बघता तिने पण आपलं बोलणं ऐकलंय आणि तिला सुद्धा आता समजलंच असेल की युग इंडियातच आहे त्याची जाणीव डॉक्टर विकल्पाला झाली. युगचा सेक्रेटरी ज्याने अंगदला किडनी डोनेट केली त्याचं लोकेशन युग पाठवतोय. मी त्याला भेटायला जातोय, तुला यायचंय त्याला भेटायला? डॉक्टर विकल्पने विचारलं. मी का त्यांना भेटू? मिस्टर सोलमेट काही बोलले का तुम्हाला? अविराने विचारलं. मिस्टर सोलमेटचं नाव कळलं ना तुला, मग त्याचं नाव घे ना. तसं पण त्या कलियुगाला तुझ्या तोंडून मिस्टर सोलमेट ऐकायला आवडायचं नाही. तो तर तुला स्वतःचं नाव सांगण्यासाठी खूप एक्सायटेड होता. डॉक्टर विकल्प म्हणाला. कलयुग? सविराने सूर लावतच म्हटलं. डॉक्टर विकल्पने युगला दिलेलं नाव ऐकून तिलाच हसू आलं. डॉक्टर विकल्प चेहऱ्यावर गंभीर भावानं अविराकडे पाहू लागले. काय झालं? अविराने विचारलं. मला यायला उशीर होईल. जेवण बनवायला कुक येते, इतर कामं करायला सुद्धा माणसं आहेत माझ्या घरी, ओके? डॉक्टर विकल्पने विचारलं तेव्हा अविराने हो म्हणून मान डोलवली. तुला बरं वाटत नाही असं समीर म्हणाला. काय होतंय नक्की? डॉक्टर विकल्पने काळजीतच विचारलं. डोकं दुखतंय आणि कणकण वाटते थोडी, अविरा उत्तरली. डॉक्टर विकल्प सोफ्यावरून उठला. स्वतःच्या रूममध्ये जाऊन त्याने फर्स्ट एड बॉक्समधून काही औषध काढून अविराच्या हातावर टेकवली. ते कधी येणार बोलले? अविराने डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. ते कोण? डॉक्टर विकल्पने मस्तीतच विचारलं. ते युग, थोडंसं लाजतच ती म्हणाली. युग? डॉक्टर विकल्पने भुवया उडवतच तिला विचारलं. कलयुग, छोटंसं तोंड करतच अविरा सूर लावतच उत्तरली. नाही बोलायला गेलं तरी डॉक्टर विकल्पला ती भरपूर घाबरत होती. डॉक्टर विकल्प मात्र मनातल्या मनात खूपच हसू लागला. तिचं उत्तर न देताच तो तिथून निघून गेला. सांगून तरी जा ना. अविराचा नरम आवाज ऐकून डॉक्टर विकल्प उभ्या जागीच थांबला. नेक्स्ट वीक. अविराच्या प्रश्नाचं उत्तर देत तो घराबाहेर पडला. मोबाईल चेक करून पाहिलं, युगने अजूनपर्यंत त्याला लोकेशन पाठवलं नव्हतं. त्याला दम द्यायला म्हणून डॉक्टर विकल्प कॉल लावायला जाणार, पण तोच व्हॉट्सॲपवर युगचा मेसेज आला. युगने त्याला लोकेशन पाठवलं होतं. डॉक्टर विकल्पने त्याची गाडी थेट युगने पाठवलेल्या ठिकाणी जाऊ लागली. हॉटेल सृष्टीसमोर डॉक्टर विकल्पची गाडी येऊन थांबली. रूम नंबर 611 मध्ये डॉक्टर विकल्प पोहोचला. रूमचा दरवाजा नॉक करायला जाणार, तोच रूमचा दरवाजा उघडून युगचा सेक्रेटरी अभिमन्यू बाहेर पडला. तुम्ही आलात पण? अभिमन्यूने डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. तू इथेच भेटशील याची खात्री होती मला. अभिमन्यूला राग दाखवतच डॉक्टर विकल्पने त्याला बाजूला केलं. तो पुढे निघून जाणार तोच अभिमन्यूने त्याला अडवलं. सरांची तब्येत ठीक नाहीये, प्लीज त्यांच्यासोबत थोडे शांतपणे बोला. अभिमन्यू विनवणीच्या सुरातच म्हणाला. युग मला कधी बोलला नाही की तू डॉक्टर पण आहेस ते. डॉक्टर विकल्पने असं बोलून अभिमन्यूला गोंधळात टाकलं.
मी डॉक्टर नाहीये, अभिमन्यू म्हणाला. मग माझ्यासमोर डॉक्टरगिरी का दाखवतोयस? मी डॉक्टर आहे हे विसरतोयस का? त्याची तब्येत ठीक नसेल तर ते मी बघेन, आणि त्याची तब्येत ठीक असेल तर ती बिघडावायची कशी या गोष्टीकडे सुद्धा मी बघेन. डॉक्टर विकल्पने राग दाखवतच म्हटलं, मला फक्त एवढंच बोलायचं होतं की तुम्ही रागवू नका त्यांच्यावर. तुमची वाट बघत सर नुकतेच झोपलेत. जमल्यास ते उठल्यावरच त्यांच्यासोबत बोला. मी ऑफिसमध्ये चाललोय. सरांनी काही कामं सांगितलीत ती करायला. एवढं बोलून अभिमन्यू निघून गेला. डॉक्टर विकल्प रूममध्ये शिरला. बघतो तर युग खरंच गाढ झोपी गेला होता. भल्या मोठ्या ब्लँकेटमध्ये स्वतःला त्याने गुंडाळून घेतलं होतं. टेबलवर औषधं पडली होती. ती सगळी औषधं डॉक्टर विकल्प पाहू लागला. ती औषधं पुन्हा तशीच टेबलवर ठेवत त्याने युगकडे पाहिलं. झोपेत थोडा जास्तच निरागस दिसत होता तो. अलगदपणेच डॉक्टर विकल्पने युगचा हात ब्लँकेट बाहेर काढला. त्याचं मनगट धरत तो त्याच्या नाडीचे ठोके तपासू लागला. हळूहळू युगच्या अंगावरील ब्लँकेट बाजूला करू लागला. त्याला फक्त युगच्या पोटावर झालेली चिरफाड बघून ह्या गोष्टीची खात्री करून घ्यायची होती की अंगदला किडनी देणारा युगच आहे. युग पोट धरून झोपेतच कळवळला. हातात पकडलेलं ब्लँकेट डॉक्टर विकल्पने तसंच खाली ठेवलं आणि युगपासून 2 पावलं लांब झाला. युगची झोपेतच चुळबुळ होत होती. शरीराला होणारा त्रास त्याला सहन होत नव्हता. युगने डोळे उघडले तसा घळाघळा त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. समोरच उभ्या असलेल्या डॉक्टर विकल्पचा अस्पष्टसा चेहरा त्याला दिसू लागला. भीतीने डोळ्यांवर असणारी झोपच युगची उडाली. बेडला धरतच तो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. किडनी तूच डोनेट केलीस ना? डॉक्टर विकल्पने विचारलं तेव्हा युगने नाही म्हणून मान डोलवली. डॉक्टर विकल्पने रागातच त्याचं टी शर्ट वर करायला हात पुढे केला. काय करतोयस? डॉक्टर विकल्पचे दोन्ही हात पकडतच युगने त्याला अडवलं. डॉक्टर विकल्पने काहीही न बोलता युगचे दोन्ही हात बाजूला झटकले. युगचं टी शर्ट वर करून पाहिलं तर डाव्या बाजूला बँडेज चिकटवलेली होती. हे काय आहे? युगला राग दाखवतच डॉक्टर विकल्पने विचारलं. युग मान खाली घालून शांत बसून राहिला. त्याची शांतता डॉक्टर विकल्पला थोडं जास्तच त्रास देऊ लागली. डॉक्टर विकल्पने रागातच युगचे केस पकडत त्याची मान वर केली. तुला बोललो होतो ना किडनी वगैरे द्यायच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. का ऐकत नाही तू माझं? वर युकेला जातो म्हणून खोटं बोलतोस तू. त्या अंगदपेक्षा जास्त राग मला तुझा येऊ लागलाय. डॉक्टर विकल्प एवढ्या रागात होता की चेहरा लालबुंद झाला होता त्याचा. युग सोबत बोलताना कपाळासोबत मानेजवळील शिरा देखील ताणल्या गेल्या होत्या. तू मेला असता रे ड्यूड. तू प्लीज शांतपणे बोल ना. तू खूप जोरात माझे केस पकडलेस. दुखतंय मला. डॉक्टर विकल्पचा राग शांत करतच युग म्हणाला. आधीच त्रासात असणाऱ्या युगला आपण अजून त्रास देतो याची जाणीव डॉक्टर विकल्पला झाली. तसं त्याने त्याचे केस सोडले. डॉक्टर विकल्पला जवळ ओढत युगने त्याच्या छातीवर डोकं टेकलं. आय एम सॉरी. हळव्या सुरातच युग म्हणाला. डॉक्टर विकल्प काहीही न बोलता शांत बसून राहिला. अंगदच्या जागी तू असतास तरी मी हेच केलं असतं. मी तुम्हा दोघांना त्रासात नाही बघू शकत. प्लीज नको ना राग करूस. डॉक्टर विकल्पची समजूत काढतच युग म्हणाला. तसं डॉक्टर विकल्पने चिडतच युगला स्वतःपासून लांब केलं. विक हळू ना यार. युग पोट पकडतच कळवळला. तुझी अविरा प्रेग्नेंट होती. डॉक्टर विकल्प म्हणाला. काय? युग खुश होतच ओरडला. पोटातून जाणवणारी वेदना तो विसरूनच गेला इतका आनंद त्याला झाला होता. आय सेड होती. डॉक्टर विकल्पने गंभीरतेनेच म्हटलं. तसा युगचा चेहरा सुद्धा गंभीर झाला. म्हणजे? थोडं घाबरतच युगने विचारलं. म्हणजे ती आता प्रेग्नेंट नाही. तुम्ही दोघांनी तुमचं पहिलं बाळ गमावलं आहे. डॉक्टर विकल्पने असं बोलताच
युग मूर्ती बनून त्याच्याकडे बघत राहिला. अविरा प्रेग्नेंट होती हे बोलली नाही मला. युगने थोडं गंभीरपणेच म्हटलं, अंगदने सुद्धा कुठे सांगितलं तुला की ती प्रेग्नेंट होती म्हणून? त्याला तर डॉक्टर बोलले होते की ती प्रेग्नेंट असू शकते म्हणून. त्याच्या भावाने केलेल्या पराक्रमामुळे तिचं अबॉर्शन झालं. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती हे सुद्धा त्याला माहिती होतं. त्याने तुला ते सुद्धा नाही सांगितलं. डॉक्टर विकल्पचं कोड्यात बोलणं युगच्या डोक्यावरून जाऊ लागलं. तू काय बोलतोयस ते मला काहीच कळत नाहीये. नीट काय ते बोल ना. युग थोडं गंभीर होतच म्हणाला, तू मला आधी प्रॉमिस कर की तू रागाच्या भरात काहीही करणार नाहीयेस. उजवा हात युग समोर धरतच डॉक्टर विकल्पने म्हटलं. तसं युगने नाही म्हणून मान डोलवली. डॉक्टर विकल्पने समोर धरलेला हात त्याने बाजूला केला. अविरासोबत काय झालंय ते मला सांग, मग मी ठरवेल तुला प्रॉमिस द्यायचं की नाही ते. प्लीज, युग म्हणाला. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. बघूया युग प्रॉमिस देतोय, काही नवीन पाऊल उचलतोय. धन्यवाद.